नमस्कार. लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये जो भेद बघितला, आता आपण लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये साम्य हे या ठिकाणी बघणार आहोत. ह्या साम्यामध्ये आपण प्रामुख्याने त्यांचे विश्वव्यापी स्वरूप, प्रक्रियामधील असणारे त्यांच्यातील साम्य, सोबतच लोकप्रशासन ज्या पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करते त्याचप्रमाणे हे खाजगी प्रशासन सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्य करते. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बेकायदेशीर अथवा मनमानी स्वरूपात खाजगी प्रशासन सुद्धा कार्य करू शकते. पुढचा मुद्दा देवाणघेवाण हा आहे. यामध्ये आपण बघतो की खाजगी प्रशासनातील अनेक स्वभावगुण आपल्याला अनेकदा लोक प्रशासनातही आढळून येतात. वस्तुतः लोक प्रशासनाचे अनेक सिद्धांत प्रथम खाजगी प्रशासनात व खाजगी संस्थांमधूनच अस्तित्वात आलेले आहेत. आपण बघतो की जे काही लोक प्रशासनामध्ये सध्या प्रस्थापित सिद्धांत आहेत, हे सिद्धांत पूर्णपणे खाजगी प्रशासनातूनच लोक प्रशासनात आलेले आहेत. ह्याच्यामध्ये नियोजन असो, संघटना असो, कंट्रोल असो, कोऑर्डिनेशन असो, कमांड असो, या सर्व बाबी ह्याचा प्रामुख्याने अगोदर वापर हा खाजगी प्रशासनात झालेला आणि त्यानंतर हे सिद्धांत लोक प्रशासनामध्ये आलेले आहेत. लोक प्रशासनावर विस्तृत लेखन करणारे अनेक विद्वान मोठमोठ्या खाजगी कंपन्यांचे व कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक, प्रशासक हे राहिलेले आहेत. त्यांच्या खाजगी क्षेत्रातील अनुभवाने लोक प्रशासनाच्या अभ्यास विषयामध्ये मोलाची कामगिरी ही केलेली आहे. जसं टेलर असो, हेनरी फेयल असो, हे सर्व खाजगी प्रशासनामध्येच काम करीत होते आणि ह्या खाजगी प्रशासनामध्ये काम करण्यामधनं त्यांना त्या ठिकाणी जो काही अनुभव आला, त्या अनुभवाचा वापर हा लोक प्रशासनाच्या विकासामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. अनेक महत्त्वाचे सिद्धांत लोक प्रशासनात खाजगी प्रशासनातूनच आलेले आहेत. नफा मिळवणे व नफ्यातून सार्वजनिक कल्याणासाठी कार्य करणे या गोष्टी आज जशा आयुर्विमा महामंडळ यासारख्या प्रशासकीय संघटना आहेत, तर टाटा सारख्या खाजगी संघटना सुद्धा हे कार्य करीत असताना आपल्याला दिसून येतं. यामध्ये रिसर्चमध्ये असो अथवा वैद्यकीय सेवेमध्ये असो मोठ्या प्रमाणावर टाटा मेमोरियल्समधनं या सेवा जनहितासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. भारताने स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था व समाजवादी समाजरचनेच्या धोरणामुळे तर खाजगी व सरकारी क्षेत्रातील संस्थांतील अनेक संबंध आणखीन जवळचे व महत्त्वाचे असे. दोन्ही क्षेत्राचा विकास बरोबर होत आहे. अनेकदा उच्च सरकारी अधिकारी हा सेवानिवृत्त झाल्यानंतर खाजगी उद्योगधंद्यात घेतले जातात.
व मोठमोठ्या उद्योगपतींना सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये घेऊन त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा घेतला जात असतो. ही देवाणघेवाण चालूच असते. आपण बघतो की एक 4 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास 10 पेक्षा अधिक IAS अधिकाऱ्यांनी हे आपले प्रशासकीय पद सोडून खाजगी क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि आता ते त्या ठिकाणी त्या खाजगी प्रशासनामध्ये काम करीत आहे. त्याचबरोबर आपण बघतो की आजकाल मोठ्या प्रमाणावर वापर होत चाललेली लॅटरल सिस्टम, या लॅटरल सिस्टमच्या अनुषंगाने अनेक खाजगी व्यक्तींना ज्यांचा खाजगी प्रशासनातील अनुभव मोठा आहे, ज्यांच्याकडे विशेष ज्ञान आहे, ज्याचा मोठा फायदा हा सार्वजनिक प्रशासनाला होऊ शकतो अशी शाश्वती आहे, अशा अनेक व्यक्तींना या लॅटरल सिस्टम मधनं लोक प्रशासनामध्ये मोठ्या प्रशासकीय पदावर नियुक्त केल्याचंही आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये ही देवाणघेवाण ही सुरू असते. लोक प्रशासन असो किंवा खाजगी प्रशासन, दोन्ही व्यवस्थांना जनसंपर्काला मोठं प्राधान्य द्यावं. कारण जनसंपर्क नसेल तर कोणतेही प्रशासन आपले कार्य योग्य प्रमाणामध्ये करू शकत नाही. संघटनेचा जो काही मूलभूत उद्देश आहे, तो मूलभूत उद्देश साध्य करण्यासाठी लोक प्रशासन असो किंवा खाजगी प्रशासन असो, यांना मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क साध्य करावा. या लोक प्रशासन किंवा खाजगी प्रशासनाच्या जी काही भूमिका आहे, ह्या भूमिकेचे यश अपयश हे त्यांच्या जनसंपर्क प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. कारण जनतेच्या अपेक्षा, मागण्या व समस्या, तसेच प्रशासन जनतेसाठी काय काम करीत आहे, हे केवळ जनतेच्या सोबत होणाऱ्या जनसंपर्कातूनच स्पष्ट होत असते. लोक प्रशासन असो अथवा खाजगी प्रशासन, त्यांना आपल्या कार्याची महती ही लोकांपर्यंत न्यावी लागते आणि आपल्या कार्याचं महत्त्व लोकांपर्यंत न्यायचं म्हणजेच इथे लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासनाला हे या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये जनसंपर्क हा करावा लागतो. जनसंपर्कातूनच ते करीत असलेली कार्य आणि त्याचं महत्त्व हे त्या ठिकाणी प्रशासनाला, जनतेला लक्षात आणून देता येते किंवा समजावून सांगता येते. म्हणून आपण बघतो की लोक प्रशासन असो अथवा खाजगी प्रशासन असो, दोन्हीमध्ये जनसंपर्काला एवढे महत्त्व आहे की त्या ठिकाणी स्वतंत्र
असा जनसंपर्क विभाग या दोन्ही प्रशासनामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. खाजगी प्रशासनात सुद्धा जी काही उत्पादने ही उत्पादित करण्यात येतात त्यांना मोठ्या प्रमाणावर ग्राहक वर्ग उपलब्ध होणे त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आणि आवश्यक असतं. मग अशा वेळी हे जे खाजगी प्रशासन आहे हे सातत्याने त्या दृष्टिकोनातनं जनसंपर्क प्रभावीपणे साध्य करीत असतात. लोक प्रशासनाला जनहिताची कार्य करावी लागत असतात आणि